आज हडपसर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे नेते उल्हास भाऊ तुपे, अनिल पिंजण, त्यांची 2 मुलं प्रसाद तुपे या त्यांच्या कार्यकर्त्यांनी 40-50 लोक असतील त्यांच्या समावेत यांच्याकडून आमच्या शिवसैनिकावर घातक हल्ला झालेला आहे। चाकू तलवारींनी पिस्टूल लावून हल्ला झालेला आहे। तर त्याचा एक निषेध म्हणून आम्ही आज हडपसर पोलीस स्टेशन पाशी जमा झालेलो आहे शिवसैनिक। आम्हाला शिंदे साहेबांवरती विश्वास आहे, प्रशासनावरती विश्वास आहे। लवकरात लवकर त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। त्या पद्धतीने सीसीटीव्ही ज्या ठिकाणी झालेला आहे कृत्य त्या ठिकाणचे सीसीटीव्ही चेक करण्यात यावे पोलीस प्रशासनाने व पोलीस स्टेशन हडपसरचे कॅमेरे सुद्धा चेक करण्यात यावे। या ठिकाणी सुद्धा शिवीगाळ झालेले, अंगावर धावून आलेले, अक्षरशः कोयत्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये वार केलेला आहे। डॉक्टरांचे रिपोर्ट सगळे त्यांच्यावरती कठोर कारवाई झालेली आहे। तसेच आमचे शिवसेना पक्षाचे कंटेनर एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला हडपसर विधानसभेमध्ये सर्व कंटेनर आम्हाला दिले होते ऑफिसच्या रूपामध्ये। ते त्यांचा अधिकार नाही की ते कंटेनर थांबावं। आमच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी ते कंटेनर ताब्यात घेत असताना त्यांच्यावर हा घातक हल्ला करण्यात आलेला आहे। त्या कंटेनर मध्ये असं काही घडत होतं की त्या कंटेनर मध्ये आता सुद्धा आनंद दिघेंचे फोटो बाजूला मध्ये आज सुद्धा चकना दारूचे ग्लास अद्याप सापडलेले आहेत। त्या कंटेनर मध्ये अजून सुद्धा कोणी उघडून बघितलं असं अनेक घटना घडत आहेत। तर आम्ही तो अपमान शिवसैनिक सहन करणार नाही। त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। 307चा कलम दाखल करून प्रशासनाने शिवसेनेला न्याय द्यायला पाहिजे। त्याच्या कोणत्याही खोट्या बळीला पोलीस प्रशासनाने बळी पडायला नाही पाहिजे। कारण की तो म्हणून हे केलं ते केलं, दगडफेक केलं, काही नाही। फुटेज चेक करा, आमच्या विश्वास ठेवू नका। फुटेज चेक करून त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी। त्यांच्या समवेत त्यांचे 40-50 कार्यकर्ते असतील, तिथे बरेच त्यांनी जमा केलेले होते, ते सुद्धा सगळे होते। त्यांच्या गाड्या होत्या, स्कॉर्पिओ गाडी होती, इनोवा गाडी होती, क्रेटा गाडी होती। ह्या सगळ्यांनी येऊन घातक हल्ला केलेला आहे। ह्या सगळ्याच पाहता पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी। शिवसेनेवरती आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास आहे की या माणसावरती सूडबुद्धीचा माणूस आहे, याच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे। नाही तर आम्ही जन आंदोलनाला पोलीस स्टेशन पुढे सर्व शिवसैनिक लवकरच आंदोलन करण्यात येईल। आजच्या आज गुन्हा दाखल झालाच पाहिजे। माझं